So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे सदव्य क्लासेसमध्ये. वी हॅव स्टार्टेड युअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. बरोबर, विज्ञान तंत्रज्ञानचा दुसरा भाग सुरू केलाय. पहिलं प्रकरण आपण सुरू केलंय, त्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. बरोबर, उत्क्रांती आणि काय देऊ तुम्हाला अनुवंशिकता. त्यामध्ये आपण काय पाहिलं, डीएनए पाहिलं, आरएनए पाहिलं, आपण सेंट्रल डोग्मा पाहिला का, द टेक्नॉलॉजी कोणती, द सेंट्रल डोग्मा पाहिलं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, 3 गोष्टी आपण पाहिल्या. आज याच्या पुढे आपण जाऊया. बघा, काल आपण 2 पर्यंत संपवलं होतं. आता आपण पुढे जाऊया. इव्होल्युशन म्हणजे काय, इव्होल्युशन म्हणजे काय. बघा, इथून पुढे जो धडा घेणार ना आपण, तो तुमचा थोडा शॉर्ट मध्ये धडा घेणार आहे मी. शॉर्ट म्हणजे जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच पार्ट घेणार आहे, आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट ज्या आहेत ते तुम्हाला मी पाठवतो व्हॉट्सअप ह्याच्यावर. बघा, हे शिकलो आपण काल. आता याच्या पुढे आपल्याला शिकायचं आहे काय, बघा, उत्क्रांती म्हणजे काय रे. बघा नो, उत्क्रांती म्हणजे काय, तर उत्क्रांती म्हणजे बघा, त्याच्या आधी काही प्रश्न होते तुम्हाला सांगितलं होते बघा मी त्यावेळेस. पहिला प्रश्न तुम्हाला होता आंत्रपुच्छ, म्हणजे तुम्हाला सांगितलं अपेंडिक्स. आंत्रपुच्छ आवाचे काम काय का नाहीये. आपल्या अक्कलदाढीचा उपयोग मग सांगितलं होतं, हे कालच झालं होतं. त्याचबरोबर डायनासॉरचे प्राणी पक्षीवर का नियमन झाले वगैरे. तर या सर्वांचं उत्तर आहे उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय, तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. लक्षात घ्या, ही प्रक्रिया अत्यंत सावकाश चालते. जीवांचा विकास साधणारी असते आणि खूप वेळ लागतो या गोष्टीला. अंतरातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीव काय करतात, तर एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये काय होतं, बदल होतो. काय होतं, बदल घडतो. आणि या प्रक्रियेमुळे काय होतं, तर अखेर नव्या जीवजाती निर्माण होण्याची प्रक्रिया होते. म्हणजेच काय, उत्क्रांती होय. म्हणजेच काय, उत्क्रांती. साधी गोष्ट जर आपण म्हटली तर आपण बघा, आपण सुद्धा मानवाचे जे पूर्वज आहेत हे कुठले आहेत, कोण आहेत, माकड आहेत. परंतु माकडामध्ये असलेले गुणधर्म, माणसात असलेले गुणधर्म यामध्ये फरक आहे. आपण काय म्हणतात, आपल्यामध्ये इव्होल्युशन झालंय, आपण उत्क्रांती झालेली आहे आपल्या शरीरामध्ये. सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच जीवाचे अस्तित्व होते का, नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्य असावीत. त्यापासून काय झालं, सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली. हळूहळू गुंतागुंतीची संयुगे तयार झाली. नंतर काय बनलं, प्रथिने बनले, प्रोटीन्स बनले, केंद्रक आम्ले बनले, जसं न्यूक्लिक ऍसिड, जसं डीएनए, आरएनए बनले, आणि हळूहळू काय तयार झालं, प्राचीन पेशी तयार झाल्या. या प्राचीन पेशी आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करू लागल्या, आणि त्यामध्ये थोडेफार फरक असतील. आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली, आणि जे चांगली वाढ झाली ते सजीव झाले. जे सजीव भोवतालच्या परिस्थितीशी जुळून घेऊ शकले नाहीत, त्यांचा काय झाला, नाश झाला. लक्षात घ्या. बरोबर, आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळून घ्यावं लागतं, तरच आपलं काय होतो, विकास होतो. नाही तर आपलं काय होतो, नाश होत असतो. लक्षात घ्या. थोडं परत रिपीट करतो बघा. येस, कोण आलंय, काय झालं, आवाज येत नाही का माझा, आवाज येत नाही आर्यन. बाकीच्यांना आवाज येतोय का माझा, संकेत आवाज येतोय, हो. आर्यन शिंदे आवाज येत नाहीये, संकेत तर गायब झाला मध्येच, येतोय, चला येईल. एक सेकंड. So what is evolution? What is evolution? So evolution is what? Evolution is the gradual change. Evolution is the gradual change occurring in living organism over a long duration. This is very slow going process through which development of organisms is achieved. All the stages in changes occurred in various components ranging from stars, planets in space to biosphere present on the earth should be included in the study of evolution. बघा, सर्वांचं evolution होतं. It is a very लॉंग ड्युरेशन मध्ये होणारा चेंज आहे. फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेशीज ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड एज इव्होल्युशन. ही तुमची डेफिनेशन आहे इव्होल्युशनची. ओके, दिस इज द इव्होल्युशन. नाउ सी, 3.5 billion years ago, 3.5 billion years ago, what happened? There was no life existent on the earth. Okay, a life existent होतं का, नाही, life had been non-existent on the earth. So at the beginning what happened, there have been only a simple elements in the ocean of the earth. लक्षात घ्या, माणसाचा किंवा सजीव कुठून निर्माण झाले, समुद्रातून, पाण्यात निर्माण झाले.
Then simple type of organic inorganic components may have been formed on those from those complex components like protein and nucleic acid. तुम्हाला सांगितलं nucleic acids are DNA and RNA may have been formed over a long period from those simple components. First, primitive type of cells have been formed. तयार झाले त्यानंतर काय झालं mixture of different types of organic and inorganic components form झालं. Number of cells may have increased at the cost of surrounding chemicals. There may have been some differences among those cells and according to the principle of natural selection. काय झालं natural selection? से जे स्ट्रॉंग होते ते सर्व्हाइव्ह झाले. लक्षात घ्या, जे स्ट्रॉंग होते ते सर्व्हाइव्ह झाले अँड जे वीक होते बघा, जे स्ट्रॉंग होते सर्व्हाइव्ह झाले आणि जे वीक होते ते काय झाले, पेरिश झाले. बरोबर, ते काय झाले, पेरिश झाले. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू ही थिअरी आहे. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन, some may have shown good growth and some may have perished which could not be adjusted, which would not adjust with the surrounding. जे सराउंडिंगला ऍडजस्ट झाले नाही ते काय झाले, गायब झाले, म्हणजे मरून गेले किंवा पेरिश झाले. अँड द ज्यांनी ऍडजस्टमेंट केली ते जिवंत राहिले. राईट, ते जिवंत राहिले. चला, आज मित्रांनो आपण पृथ्वीचा विचार केला. आज मित्रांनो जर तुम्ही पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वी तला वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यवधी प्रजाती आहेत. किती आहेत, कोट्यवधी प्रजाती आहेत. त्यांच्यामध्ये आकार वेगळा आहे, जटिलता वेगळी. त्याचबरोबर काही प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा आहे, पॅरामेशियम हे सूक्ष्म जे दिसतच नाही. तर महाकाय देवमासा हा खूप मोठा असतो आकाराने, अगदी मानव सुद्धा यांचा विसाळ होतो. वनस्पतीमध्ये सगळ्यात लहान क्लोरेला पासून तर विस्तीर्ण वडाचं झाड पण मला पाहायला मिळतं. अशा अनेक वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. लक्षात घ्या, सजीवांचे अस्तित्व आढळते. ध्रुवावर सुद्धा सजीवांचे अस्तित्व आहे. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत, छोटे मोठे सर्व. अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात विविधता कोठून आली याची काय उत्सुकता होती. सजीवांचा उगम व विकास या विषयाच्या विविध उत्पत्ती आपल्याकडे आहेत. माणसाला प्रश्न पडला की माणूस कसं काय सजीवांचा उत्क्रांत झाला, त्याबद्दल वेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. वेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. बरोबर. तर काही काही सिद्धांत आहेत. तर यामध्ये यापैकी जो महत्व सिद्धांत आहे सजीवांची उत्क्रांती आणि अथवा सजीवांचा क्रमविकास, हा सिद्धांत काय सर्वमान्य आहे. हे काय सिद्धांत आहेत ते पुढे पाहूया आपण. ठीक आहे. ऍट प्रेझेंट क्रॉस ऑफ स्पीशीज सी ऍट प्रेझेंट cross of species and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. Animal diverse ranges from the unicellular amoeba to amoeba and paramecium to man and giant wedge. छोटे छोटे amoeba paramecium आहेत ते आपल्याला दिसतात का, नाही. They are very small and they are unicellular. Multicellular are animals जे आपल्या डोळ्यांना दिसतात. ओके, ते आपल्या डोळ्यांना दिसतात. नाव छोटे छोटे प्लांट्स आहेत बघा, क्लोरेला. छोटे छोटे प्लांट्स आहेत क्लोरेला. छोटे प्लांट्स क्लोरेला टू द ह्यूज बनियन ट्री, मोठं मोठं वडाचं झाड. बनियन म्हणजे वडाचं झाड. लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऍट ऑल प्लेसेस. सगळीकडे ऑर्गॅनिझम्स आहेत. लक्षात घ्या, एअर मध्ये, वॉटर मध्ये, लँड मध्ये, रॉक्स मध्ये एक्सेट्रा. ह्युमन्स हॅव शोन क्युरियोसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ अँड reason for such a great diversity in life present on the earth since ancient periods. माणसाला नेहमी प्रश्न पडलाय की कसं काय हे पृथ्वीवर सगळे सजीव निर्माण झाले. ओके, त्यासाठी वेगळ्या थिअरीज आहेत. देर आर डिफरंट थिअरीज. Different theories about origin and evolution of life have been proposed till today, of which सगळ्यात gradual development of living organisms is accepted theory. हे accepted theory आहे. आता या थिअरी कोणते कोणते आहेत, कोणकोणत्या थिअरीज आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. विल सी वन बाय वन. ठीक आहे, थिअरी आपण पाहूया वन बाय वन. विल सी द थिअरी. व्हॉट आर द थिअरीज. सगळ्यात पहिली थिअरी तुम्हाला दिली, पहिला सिद्धांत या ठिकाणी दिलाय उत्क्रांतीचा सिद्धांत. कोणता सिद्धांत दिला तुम्हाला, उत्क्रांतीचा सिद्धांत. बघा, थिअरी ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचा सिद्धांत. यांच्या म्हणणं काय होतं, तर यांच्या म्हणण्यानुसार बघा, गाडगेचा नेटवर्क गेला वाटतं. एनिवेज, एक सेकंड, जरा घाट गेला. सगळ्यात पहिली थिअरी कोणती आहे तुमची, उत्क्रांतीचा सिद्धांत.
थिअरी ऑफ इव्होल्युशन. काय यांचं म्हणणं बघा. या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य कुठे तयार झाला, तुम्हाला मग सांगितलं मी, कुठे तयार झाला, पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. काळाच्या ओघात काय झालं, हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. बरोबर, एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. हे हळूहळू हे सर्व बदल हळूहळू झाले आणि कसे झाले, क्रमाक्रमाने होत राहिले. यासाठी जवळजवळ 300 कोटी वर्ष लागली. किती वर्ष लागले? 300 कोटी वर्ष. सजीवातील बदल आणि विकास हा कसा असतो, सर्वव्यापी असतो, सर्व अंगांनी होत असतो आणि यातूनच काय होतं, तर अनेक प्रकारचे सजीव निर्माण झाले, अस्तित्वात आले. या सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा काय म्हटलं आहे, उत्क्रांती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? उत्क्रांती. म्हणजेच काय म्हटले जाते, जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. उत्क्रांतीची व्याख्या काय, तर भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. अशा उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या काय आहेत, डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळतात. एकच डेफिनेशन अशी नाहीये, एकच अशी व्याख्या नाही, वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात उत्क्रांतीच्या. ठीक आहे. व्हॉट इज द थिअरी ऑफ इव्होल्युशन? सी, परत पाहूया आपण. व्हॉट इज द थिअरी ऑफ इव्होल्युशन? अकॉर्डिंग टू दिस थिअरी, फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणतं होतं? प्रोटोप्लाझम त्याला म्हणतात. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन द ओशन इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. काय झालं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. ओके, आता युनिफॉर्म सेल्युलर ऑर्गॅनिझम झाला, तयार झाला छोटासा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. काय असतं तुम्हाला झालेलं आहे लास्ट इयरला, इव्हन 8वी पासून तुम्ही शिकत आहात, 7वी 8वी पासून. Now, gradually what happens? Gradually changes occurred in the unicellular organism from which large and more complex organisms were formed. हळूहळू युनिसेल्युलरचं काय झालं, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले. आता हे लवकर झालं का? नाही. सो ऑल दो चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. खूप हळूहळू होणारे काय होते, बदल होते. ड्युरेशन ऑफ दिस ऑल दिस चेंजेस ऍट, एक सेकंड, ओके, 300 इयर्स, 300 करोड इयर्स, 300 कोटी वर्ष लागले. 300 कोटी वर्ष लागले सगळ्या गोष्टीला. Changes and development in living organisms had been all around and multidimensional, and this led to evolution of different types of organisms. Hence, the process, since this overall process is called as evolution, which is organization. बघा, एकाच evolution झालं का? नाही. So it is organizational. Okay, सगळ्यांचं evolution झालं at the same time. So progressive development of plants and animals from ancestors having different structure and functional organization is called as evolution. जर आपण नीट विचार केला बघा, प्राण्यांचा विचार करा, वनस्पतींचा विचार करा, इट इज अ प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, आपल्याला चांगलं काय ते मिळालं. बघा ना, आता जर तुम्ही विचार केला, माणूस हा माकडापेक्षा नक्कीच चांगला आहे, किंवा चांगला म्हणजे डेव्हलप्ड आहे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये. कोणती डेव्हलपमेंट आहे? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे. ओके, यू कॅन सी द डेव्हलपमेंट कशी आहे तिची, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे. सो आता इव्होल्युशन झालं, हे कसं काय करणार? बरोबर की नाही? इव्होल्युशन झालं कसं काय करणार? तर तुम्हाला काही पुरावे पाहिजेत की नाही? तर हे पुरावे तुम्हाला मिळाले पाहिजे. जसं आपण एखादा गुन्हा किंवा म्हणजे पोलिसी भाषेत म्हटलं तर एखादा पुरावा असल्याशिवाय कळत नाही की एखादा गुन्हा घडलाय की नाही, एखादी गोष्ट आहे की नाही. तसं पुरावे तुम्हाला पाहिजे असतात. इव्होल्युशन तुम्ही म्हणता की सर आम्ही अभ्यास केलाय. अभ्यास केला, मग पुरावा काय? तर तुमची वही तुम्ही दाखवता. बरोबर की नाही? हा तुमचा अभ्यासाचा पुरावा झालेला आहे. तर उत्क्रांतीचे पुरावे काय असतात बघा. व्हॉट आर द एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन? वेगवेगळे पुरावे आहेत. याचा विचार केला तर उत्क्रांती सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे, पण ते सिद्ध करण्याची पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताच्या पुष्टार्थ अनेक पुरावे उपलब्ध आहेत. कोणकोणते पुरावे आहेत? पहिलं, बाह्यरूपीय पुरावे म्हणजे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस बघा, पहिलं काय आहे तुम्हाला माहिती आहे? पहिला डॉग आहे, कुत्रा आहे. दुसरं काय आहे? एक प्रकारची मेंढी आहे. आणि तिसरं काय आहे तुम्हाला? फॉक्स म्हणा त्याला, किंवा लांडगा म्हणा, वोल्फ म्हणा, जे असेल ते. आता या प्राण्यांची बघा, नीट लक्ष द्या. प्राण्यांच्या तोंडाची रचना, एक सेकंड, हा, या प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस ही समान वैशिष्ट्ये प्राण्यांमध्ये आढळतात. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे तुम्ही खाली बघा, तुम्हाला खाली चित्र दिलं. कोणतं चित्र आहे? तुम्हाला खाली झाडाचं चित्र आहे. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला आंब्याचं झाड दिलं, दुसरं चिकू झाड आहे, तिसरं तुम्हाला मोसंबी आहे. जर तुम्ही वनस्पतीचा विचार केला तर पानाचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये तुम्हाला आढळतात. कोणामध्ये? वनस्पतीमध्ये. यावरून काय सांगू शकतो की ही वरील गटात साम्य स्थळे आहेत. काय आहे? सिमिलॅरिटी आहे, साम्य स्थळे आहेत, आणि यामुळे त्यांचा उगम समान झाला आहे. त्यांचा उगम कसा आहे? समान आहे. हे ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत. लक्षात घ्या, कसे उत्पन्न झाले ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा.
So what are the evidences of evolution? If we say that there is a evolution, then we should prove that, and we should have some evidences to prove that. Okay. So morphological evidences, morphological लक्षात घ्या, बाह्यरूपी. You can see the difference. बघा लक्षात जे आपण दाखवू शकतो, that is a morphological. You can see here, you can see there are different animals shown. Dog आहे, then you have sheep, then wolf आहे, अजून काही वनस्पती मला दिले. So various similarities like structure of the mouth, बघा सगळ्यांचं structure of the mouth कसं आहे, पोझिशन ऑफ द आय, डोळे कुठे आहेत बघा, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल, नाकाचा आकार कसा आहे, इयर पिन्ने, कान कसे आहेत बघा त्यांचे, पिन्ने बरं, इयर इयर म्हणजे कान आणि पिन्ने म्हणजे जे आपण जे कानपुड्या म्हणतो ते कानपुड्या. And thickly distributed hairs on the body are seen in animals, whereas similarities, आता हे झाले animals मध्ये. आता प्राण्यांमध्ये काय दिसतं तुम्हाला, सॉरी वनस्पतीमध्ये काय दिसतं तुम्हाला, सो लीफ शेप, पानांचा आकार, लीफ वेनेशन, लीफ पेट्रिओल etc. occur in the case of plants. This can indicate that there are some similarity in those groups, and hence it proves that their origin must be the same and must have common ancestor. त्यांचे ancestor कसे असले पाहिजेत, कॉमन. ओके, their ancestor should be common, right? कळलं एवढं, फर्स्ट क्रम तुम्हाला कळलं आहे. चला पुढे बघा. सेकंड काय दिलं तुम्हाला, सेकंड तुम्हाला दिलंय शरीरशास्त्रीय पुरावे, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. तुम्हाला काय दिलं सेकंड, शरीरशास्त्रीय पुरावे. घाडगेचा नेटवर्क किती वेळा जातो काय माहिती. शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे काय, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. बघा तुम्हाला दिसतंय, हा माणसाचा हात अशा प्रकारे आहे, बैलाचा पाय अशा प्रकारे आहे, वटवागळाचा चर्मपर म्हणजे ज्याने तो उडतो ते, आणि देवमाशाचा पर, हे अशा प्रकारे आहेत. आता यात काय दिसतं बघा, आता शरीर तुम्हाला काय दिसेल याच्यामध्ये, माणसाचा हात, बैलाचा पाय, वटवागळाचा पंख, देवमाशाचा पर. यात जर तुम्ही बघितलं तर वरवर तुम्हाला काही कळेल का, साम्य नाही कळणार. वरवर तुम्हाला काहीच साम्य सारखं दिसेल का याच्यामध्ये, नाही, सगळं वेगळं दिसतं बघा ना. प्रत्येकामध्ये काही ना काही फरक आहे. पण प्रत्येकात तसेच प्रत्येकाचा त्या त्या पानात उपयोग सुद्धा वेगवेगळा आहे, उपयोग पण वेगळा आहे. त्यामुळे त्याच्या रचनेत भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत जर तुम्ही विचार केला तर हाडांच्या जोडणीत तुम्हाला साम्य या ठिकाणी दिसून येतं. हे साम्य त्याचे पूर्वज समान असं याकडे निर्देश दाखवते. हाडाची जर रचना केली बघा, हे बघा इथे ज्या ठिकाणी जोडलेले आहे, इथे हाड जोडलेले अशा प्रकारे, इथे बघा हे इथे जोडलेले आहेत अशा प्रकारे, या ठिकाणी जोडले, तर ही जी काही रचना आहे ती अंदाज काढू शकतो आपण की हे समान असावेत, त्याचे पूर्वज कसे असावेत, समान असावे. बघा परत रिपीट करतो, anatomical evidences. So what are the anatomical evidences? See, what are the anatomical evidences? If you carefully observe the pictures, human hand, four leg of ox, patagium of bat, flipper of whale. So they are all different. बघा, structure is different. The structure is different. Okay. However, there is similarity in the structure of bones and bony joints. लक्षात घ्या, bones and bony joints structure similar आहे of age. So they indicate a common ancestor. लक्षात द्यावा, काय म्हणतात त्यांना, कॉमन ancestor. They indicate it a common ancestor. ठीक आहे. अजून पुढे काय बघा आपल्याला, पुढे काय ते तुम्हाला, अवशेषांगे, वेस्टिजियल ऑर्गॅन. तुम्हाला बघा अपेंडिक्स सांगितलं होतं किंवा अक्कलदाढ सांगितली होती. हे काय आहेत आपले वेस्टिजियल ऑर्गॅन आहेत. हे आपले काय आहेत, वेस्टिजियल ऑर्गॅन आहेत. एक सेकंड. ओके. तर वेस्टिजियल ऑर्गॅन म्हणजे अवशेष म्हणजे काय, तर जे आपल्या शरीरात आहे पण त्याचा आपल्यासाठी उपयोग आता काही राहिलेला नाही. लक्षात घ्या, तर निरुपयोगी म्हणतो आपण. आपल्या सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना आपण काय म्हणतो, किंवा अंगांना अवशेषांग असे म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गॅन. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांना अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत. तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांश वेळा काय होतं की एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु जर परिस्थिती बदलली तर मात्र ती कशी होते, निरुपयोगी होते किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी काही इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गावर लागतात. ते नाहीसे होतात, बरोबर. ते नाहीसे होण्याच्या मार्गाला म्हणतो आपण. एखादी निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी लगेच होतं का, ते नाही, हजारो वर्षाचा कालावधी जावा लागतो. 1000 वर्ष कालावधी जावा लागतो. लक्षात ठेवा, कालावधी कसा असतो, 1000 वर्ष कालावधी जावा लागतो. ठीक आहे. म्हणजे हे एखादं पटकन होईल का, ते नाही. बर, आता तुम्हाला उदाहरण दिलं बघा, लहान आतडे दिलं तुम्हाला, सॉरी लहान आतडे नाही, आंत्रपुच्छ.
काय तुम्हाला अंतरपुच्छ दिलंय. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात तुम्हाला दिसून येतात. कोणत्या निरनिराळ्या शरीरात तुम्हाला दिसून येतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवस्था होतो. म्हणजे काय तर त्याला अवशेषांक प्रत्येकासाठी तो अवशेषांक असतो का? नाही. माणसाला निरुपयोगी आता माणसाला आंत्रपुच्छ अपेंडिक्स हवंय का? नाही. परंतु जे प्राणी रवंथ करतात बघा, रवंथ करणे म्हणजे तुम्ही बघितलं असेल म्हशी, गाय, म्हैस किंवा बैल असे जे प्राणी असतात, हे प्राणी काय करतात? एकाच वेळेस सर्व चारा खाऊन घेतात. नंतर ते काय करतात? ते चारा खाल्ल्यानंतर ते काय करतात? एका ठिकाणी बसून तो चारा पुन्हा 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 तुम्ही बघितलं असेल. म्हणजे म्हैस दिवसभर चरताना दिसते. ती काय करते? ती रवंथ करते. ती काय करते? रवंथ करते. म्हणजे रवंथ करणाऱ्या प्राण्यासाठी काय उपयोगी आहे? हे आंत्रपुच्छ. अपेंडिक्स त्यांना उपयोगी आहे. आपल्याला उपयोगी आहे का ते? नाही. त्याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयोगी आहेत. माकड हाड आपल्याकडे आहे, अक्कल दाढ आपल्याकडे आहे, अंगावरील केस आहे. मानवाला हे इत्यादी माणसाचे अवशेषांगी आहेत, लक्षात घ्या. बरोबर? माणसाच्या शरीरात हे सर्व दिसून येतात. हं. हे बघा तुम्हाला माहिती आहे माकड हाड कुठे असतं तुम्हाला दिसतं बघा. कानाचे स्नायू जे आपल्याला निरुपयोगी आहेत. त्याचबरोबर अक्कलदाढ सगळ्यात शेवटी असतात बघा इकडे. तुम्हाला दिसतं या अक्कलदाढ आहेत मागे सगळ्यात. त्यानंतर हे माकड हाड आहे. हे सगळे अवशेषांगी आपल्यासाठी आहेत. वेस्टिजियल ऑर्गन आहेत. परत रिपीट करतो बघा. ठीक आहे. So what are the vestigial organs? तुम्हाला सांगितलं vestigial organs are the organs which are not useful to a particular species. They are vestigial नको असणार आहे ते. So degenerated or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs. आता हे काय होतं बघा, because in the in the process of evolution काही काही ऑर्गॅनिझम असतात ना, instead existing organs जे असतात, they undergo gradual change. लक्षात घ्या, they undergo gradual change आणि यासाठी बराच वेळ लागतो. सो इन द कोर्स ऑफ टाइम सम ऑर्गॅनिझम्स बिकम वेस्टिजियल बिकॉज त्यांचं आता त्या ठिकाणी काही काम राहत नाही. ठीक आहे. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे ह्युमन्स मधलं अपेंडिक्स इज वेस्टिजियल ऑर्गॅन आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं पुढे दिस इयर मसल, कॉकायक्स म्हणजे माकड हाडे बघा याप्रमाणे, इव्हन विजडम टीथ, अक्कलदाढ, देज आर वेस्टिजियल ऑर्गॅन्स. पण तुम्हाला सांगितलं होतं की एक्झाम्पल पण दिलं की वेस्टिजियल ऑर्गॅन इन वन स्पीशीज मे नॉट बी वेस्टिजियल इन डिफरंट स्पीशीज. बरोबर? कोणतं एक्झाम्पल तुम्हाला दिलं इथे बघा. हा ओके. कुठे गेलं ओके रुमिनेशन. ओके इथे बघा. सो अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. बरोबर? रुमिनंट्स म्हणजे काय? रवंथ करणारे प्राणी. दे इट लॉट ऑफ ग्रास ऍट अ टाइम. एकाच बरंच ग्रास खातात ते. अँड नंतर काय होतं ते की ते एका ठिकाणी बसून रुमिनेट करतात, रवंथ करतात, खात राहतात. सो द अपेंडिक्स इज युजफुल इन दीज अॅनिमल्स. आपल्यासाठी ते उपयोगी आहे का? ते नाही. ओके. कळलं वेस्टिजियल ऑर्गन नाव. आता पुढे बघा, अजून तुम्हाला काही प्राणी दिले तर हे अवशेष आहेत उरलेले. चौथा जो आहे पार्ट तो तुम्हाला दिलाय पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव विषयक पुरावे तुम्हाला दिले. त्यानंतर शेवटचा आहे कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे दुवे. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे. ठीक आहे. एक काम करायचंय, मला ते लेसन कंटिन्यू करू आपण थोडासा. 2 मिनिट थांबा. चला आपण कुठे आलो होतो? तर आपण इथपर्यंत पाहिलं होतं आपण. माकड झालेलं आपलं. तुम्हाला पुढे घ्यायचं पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव विषयक पुरावे आपल्याला इथून सुरू करायचं होतं बघा. तर जीवाश्म विज्ञान किंवा पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय तर बघा म्हणजे काय तर हे जे काही घडलंय बरोबर, याचे आता मला बघा अशा प्रकारे दिसत असेल, अशा प्रकारे तुम्हाला वर तुम्ही पाहिले की अशा प्रकारचे तुम्हाला काही अवशेष पाहायला मिळाले असतील. हे काय झालं तर पूर बघा, हे असं का झालं तर पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तींमुळे काय झालं, मोठ्या प्रमाणात सजीव गाडले गेले आणि त्यांचे अवशेष मिळाले. त्याला म्हटलं आपण फॉसिल किंवा जीवाश्म म्हटलेलं आहे. आणि याचा अभ्यास त्यांनी केला. कोणी केला? याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केलेला आहे. ठीक आहे. बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर. जर तुम्ही पिक्चर्स पाहिले की तर तुम्हाला कळेल की अशा प्रकारचे वनस्पती प्राणी. ओके. सो क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट सॉरी
विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड इन द मिलियन, असं कोण आहे तर देर आर मेनी अॅनिमल्स. ओके, देर अॅनिमल्स आणि ते कुठे मिळते आपल्याला जमिनीखाली गाडले गेलेत. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, earthquake, volcano, etc. Remnants and impressions of such organisms remain preserved underground. These are called as fossils. तर बघा म्हणतो fossils and study of fossils is an important aspect of study of evolution. बरोबर, असे फॉसिलचा अभ्यास केला की तुम्हाला कळतं की इव्होल्युशन, हाऊ द इव्होल्युशन हॅपन, इव्होल्युशन कसं झालं ते सगळ्यांना तुम्हाला कळतं. त्यामध्ये एक 2-3 गोष्टी आहे बघा. तर त्यामध्ये म्हणतात कार्बन डेटिंग. चल रोशन वाच जरा 2 मिनिटं. रोशन आहे ना? गुड. रोशन वाच. रोशन आवाज येतोय? जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत रोशन तुझा आवाज पावतात येत नाहीये. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्याचे कार्बन ग्रहण करणे रोशन तुझा आवाज येत नाही, सोड जाऊ. चल चला, तुमचा आवाजाचा इश्यू असतो सगळीकडेच. बघा, तर कार्बन डेटिंग म्हणजे काय, तर जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्याच्या शरीरामध्ये जो C14 असतं, कार्बन 14 असतो, याचा काय होतो, ह्रास होतो. ही एक प्रक्रिया सतत चालू राहते. यामध्ये आणखी एक कार्बन असतो आपल्या शरीरात, त्याचं नाव आहे C12. कार्बन 12 हा किरणोत्सर्गी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यामध्ये त्याचा ह्रास होत नाही. लक्षात घ्या, यांच्यातील C14 आणि C12 गुणोत्तर स्थिर राहतं का, नाही तर ते बदलत राहतं. म्हणजे C12चा ह्रास होत नाही, C12 कमी होत नाही, पण C14 बदलत असतो. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्याच्यातील C14ची सक्रियता म्हणजे C14 व C12 यांचा गुणोत्तर काढतात, त्याला म्हणतात कार्बन डेटिंग. त्याला काय म्हणतात, कार्बन डेटिंग. याचा उपयोग पुरातन वंशशास्त्र व मानवशास्त्रामध्ये केला जातो. बरोबर. त्याचबरोबर याचा उपयोग जीवाश्म व हस्तलिखित यांसाठी उपयोग सुद्धा केला जातो. तुम्ही बघा, जर टीव्ही मध्ये पाहिलं असेल, बऱ्याच वेळा एखादा प्राणी मरून पडला असेल, तर बऱ्याच दिवसानंतर त्याचे जर हाडं वगैरे भेटले तर त्याच्यात सुद्धा कार्बन डेटिंग करून अशा प्रकारे प्राणी काढले, अशा प्रकारे त्यांचं वय काढलं जातं. बरोबर. जर तुम्ही पाहिलं, पक्षी, सस्तन प्राणी हे कुठल्या काळातले आहेत, नूतन जीव महाकल्पातले आहेत. सरीसृप प्राणी हे मध्यजीव महाकल्पातले आहेत. सरीसृप उभयचर प्राणी आहेत, हे पुराजीव महाकल्पातले आपल्याला पाहायला मिळतील. आणि अपृष्ठवंशीय हे पुराजीवात आहे. अपृष्ठवंशीय मध्ये त्याचबरोबर सूर्यप्रसूप वगैरे वगैरे आहेत. ठीक आहे. आणि शेवटचा पाठ आहे तुमचा जोडणारे दुवे. कोणकोणते दुवे या ठिकाणी जोडलेले आहेत बघा. पहिल्यांदा जे घेऊन तुम्हाला सांगितलं, त्यानंतर पुढे बघा कार्बन डेटिंग. अगेन रिपीट करतो, कार्बन डेटिंग. व्हॉट इज कार्बन डेटिंग? सी, इन ह्युमन बॉडी देर आर 2 थिंग्स, C14 अँड C12. C14 अँड C12. C14 म्हणजे काय, कार्बन. आर्यन वाच बरं 2 मिनिटं. आर्यन रीड. Aryan, can you read? Yes, sir. Please. 2 seconds. Carbon consumption of animals and planet Aryan, and plants. can you read? Yes, sir. Yes. Aryan, तुझा आवाज येत नाही मला. सर 2. आता येतोय सर? येतोय? आर्यन. कार्बन कंझ्युम, हा सर. आर्यन तुझा आवाज येत नाही. आर्यन ऐकता, तिला घे, ऐकता. आर्यन आवाज येतोय का? हो सर, तुमचा येतोय. आर्यन शिंदेचा आवाज येत नाहीये. बोललोयस तू, वाचतोय का? आवाज येत नाही मला. चला जाऊ दे, लक्ष दे. चला जाऊ दे, लक्ष द्या. सो देर आर 2 कार्बन, C14 आणि C12. C14 C12. C12 इज नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. लक्षात घ्या, C12 जे आहे ना, इट इज नॉन रेडिओ ऍक्टिव्ह.
अँड C14 इज रेडिओ ऍक्टिव्ह. सो व्हॉट हॅपन, जेव्हा माणूस एखादा प्राणी किंवा वनस्पती मरतो, ओके, सो कार्बन कन्झम्पशन ऑफ अॅनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर द डेथ अँड सिन्स दे ओनली since then only the decaying process of C14 occurs continues. C14 चा प्रोसेस होते. सो सुरुवातीला जो तो जिवंत असतो तेव्हा C14 अँड C12 याचा एक रेशो असतो, म्हणजे कसं गुणोत्तर असतं. ओके, आता मेल्यानंतर काय होतं, C14 कमी कमी होतो, पण C12 तुमचा बदलतो का? नाही, C12 बदलत नाही. सो हा रेशो परत ते काढतात जेव्हा माणूस किंवा प्राणी एखादा मरतो किंवा वनस्पती मरते, आणि हा जो रेशो काढल्यानंतर दे नो व्हॉट इज द एज ऑफ दॅट डेड प्लांट और एनिमल. लक्षात घ्या, याचा रेशो काढतात ते. ओके, सी सॉरी, the time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C14 and the ratio of C14 to C12 present in their body. This is known as carbon dating. याला काय म्हणतात? कार्बन डेटिंग. ठीक आहे, पॅलिओन्टॉलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी मध्ये याचा उपयोग केला जातो. अँड यू कॅन सी द बर्ड्स एव्स और एव्स म्हणजे बर्ड्स, दे आर इन केनोझोइक एरा, reptiles mesozoic era, then you can see amphibians, pieces म्हणजे मासे, and invertebrates, they are in paleozoic era. कोण आहे? पॅलिओझोइक एरा. ओके, चला पुढे तुम्हाला शिकायचं कनेक्टिंग लिंक. काय शिकायचं तुम्हाला? कनेक्टिंग लिंक, जोडणारे दुवे. ओके, कनेक्टिव्हली जोडणारे, असा ब्रिज असतो. ब्रिज कसा, दोन गावांना जर एखादा नदी असेल दोन गावांच्या मध्ये, तर ती नदीवर एखादा ब्रिज बांधला त्याला लिंक म्हणतो आपण, दुवे म्हणतो. तर असे दुवे म्हणजे काय, तर तुम्हाला चित्र बघा दिसतंय, डकबिल प्लॅटिपस दिसतोय प्राणी, बघा किती वेगळा प्राणी येतो. दुसरा आहे लंगफिश, बघा याचा पूर्ण प्रकार मासा वेगळा आहे. पेरिपॅटस, बघा कसा वेगळ्या प्रकारचा तो एक जीव आहे. हे काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहेत. तर काही प्राणी बघा, काही प्राणी आणि वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात जी त्यांच्यावर दुसऱ्या भिन्न गटाशी संबंध जोडता येतो, म्हणून त्याला म्हणतात जोडणारे दुवे. उदाहरणार्थ काय दिलं, पेरिपॅटस या प्राण्यामध्ये, वलयी प्राण्यांमध्ये खंडीभूत अंग, पातळ उपचर्म, पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. हे अवयव कुठे दिसतात? आपल्याला संधिपात प्राण्यांमध्ये दिसतात. त्याचप्रमाणे श्वासनलिका आणि खुली रक्तवाहिनी संस्था आढळते. यावरून तुम्हाला काय कळतं की पेरिपॅटस हा जो प्राणी आहे, बघा पेरिपॅटस हा जो प्राणी आहे तो ॲनेलिडा व संधिपात प्राणी यांना जोडणारा दुवा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, या दोघांचे गुणधर्म याच्यामध्ये आहेत, परंतु कसे अर्धे अर्धे गुणधर्म आहेत, म्हणून त्याला म्हणतात जोडणारा दुवा. ही रिकामी जागा कधी कधी विचार परीक्षेला. त्यानंतर डकबिल प्लॅटिपस, पहिला प्राणी पाहिला ना, डकबिल प्लॅटिपस. हा काय करतो? हा प्राणी आहे, बरोबर, हा प्राणी आहे, आणि सरीसृप प्राणी जे असतात, जे प्राणी सरपटतात त्याच्याप्रमाणे तो अंडी घालतो. काय करतो? तो अंडी घालतो, परंतु त्याला दुग्धग्रंथी आणि शरीरावर केस आहे, त्यामुळे तो सस्तन प्राणी सुद्धा नाते सांगतो. बरोबर, म्हणजे सरीसृप प्राणी आणि सस्तन प्राणी यांच्यामध्ये तो काय आहे, तर कनेक्टिंग लिंक आहे, म्हणजे काय, तो जोडणारा दुवा आहे. लंगफिश मासासारखा असतो पण फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. यावरून काय कळतं की तो प्राणी आणि वनस्पती सरीसृप प्राण्यांपासून तो उभयचर मत्स्यांपासून तो काय झाला असेल, उत्क्रांत झाला असावा, असं तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवतं. बघा रिपीट करतोय, यू कॅन सी डकबिल प्लॅटिपस, लंगफिश अँड पेरिपॅटस. ठीक आहे, पेरिपॅटस. So what are the connecting links? Connecting links means what? See, some plants and animals show some morphological characters by which they can be related to different groups. Hence they are called as connecting links. Example is peripatus. Peripatus ची connecting link काय आहे? It is connecting link between the इथे दिलंय बघा. It is connecting link between the annelida and arthropoda. Annelida and arthropoda. हे annelida arthropoda काय तुम्ही शिकलेले आहात गेल्या वर्षी. Annelida शिकला, arthropoda शिकला, तुम्ही शिकलेले आहात. Animal classification, plant classification. Similarly जर आपण duck-billed platypus घेतला, duck-billed platypus, so he lays eggs, reptile सारखं egg lay करतो, and it has mammals. It is mammal due to mammary glands. ठीक आहे, प्राण्याला दूध पाजतो. Therefore it is a connecting link between mammals and reptiles. नंतर आहे lungfish. Lungfish is a connecting link between mammals and it is between reptiles and amphibians. लक्षात घ्या, reptiles and amphibians ही connecting link आहे. नाव अजून एक विचार तुम्हाला दिलाय, भ्रूण विज्ञान. बरोबर, आपण हा घेऊया. माझ्या मते डार्विन्स थिअरी जी आहे ती डार्विन्स थिअरी वगैरे आपल्या पुढच्या लेसन मध्ये सगळं होऊ शकतं माझ्या मते. चलो होऊन जाईल. आज आपण एक शेवटचा पाठ घेऊन थोडं थांबूया इथे. मला वाटतं की कम्प्लीट करणारे थोडं थांबलेलं बरं पडलं असतं आपल्याला.
म्हणून मी पुन्हा सेशन चालू केलंय. भ्रूण विज्ञान विषयक म्हणजे काय बघा, हे सगळे भ्रूण दिसत तुम्हाला. भ्रूण म्हणजे काय, तर जेव्हा एखादं बाळ पोटामध्ये असतं, बरोबर, एखादं बाळ जेव्हा पोटामध्ये असतं आईच्या, तेव्हा अशा प्रकारे त्या भ्रूण दिसतात, त्याला म्हणतात भ्रूण किंवा एम्ब्रियो. बघा कोणकोणते देऊ तुम्हाला इथे, मासा बघा, मासा, सॅलमेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य या सर्वांचे भ्रूण तिसऱ्या स्टेज मधले भ्रूण या ठिकाणी दिलेत. इथे पहिल्या स्टेज मधले भ्रूण दिलेत आणि दुसऱ्या, आणि इथे पहिल्या स्टेज मधले भ्रूण तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्ही बघाल तर सगळ्यांचा जो काही अंदाज आहे बघा, हे सगळं तुम्हाला इथून बघा, तुम्ही जर बघा ना इथून इथपर्यंत जा बघा, सगळे जवळजवळ सगळ्यांचा जर आकार पाहिला नीट, हा आकार जो तुम्हाला सारखा दिसेल पाहिला. ठीक आहे. किंवा तो थोडा वेगवेगळा इव्हॉल्व्ह होताना तुम्हाला दिसेल. म्हणजेच काय, तुम्हाला काय दिसेल की प्रारंभिक अवस्थेत बघा, प्रारंभिक अवस्था कुठे आहे तुमची, वर बघा इथे, तुम्ही जर प्रारंभिक अवस्था बघितली सगळे सारखेच आहेत बघा ना, इथे तुम्हाला काही वेगळं पण दिसतंय का, इथे नाही. तर तुम्ही या प्रारंभिक अवस्थेचा विचार केला, कुठेही जवळजवळ जवळजवळ सगळे सारखेच आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रारंभिक अवस्थेमध्ये तुम्ही विचार केला तर सर्व जे भ्रूण आहेत किंवा एम्ब्रिओज आहेत हे कसे आहेत, सारखेच आहेत. प्रारंभिक अवस्थेत जर आपण विचार केला तर या भ्रूणामध्ये खूपच साम्य दिसते आणि विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी कमी होत जाते. म्हणजेच काय, तर ते काय आहे, तर प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असतात असं काय देतो, पुरावा आपल्याला देतो. लक्षात घ्या. ठीक आहे. गणेश आता आला, 5 मिनिटं सांगितले, गणेश आता आलाय. एनिवेज चला, आला तरी नशीब. So embryological evidences, you can see there are embryos. So what are the embryos? Okay, जन्म घेण्यापूर्वी, okay, before taking the birth, okay, any लिव्हिंग थिंग जसं आपल्या आईच्या पोटामध्ये असतो, ओके, प्राण्याच्या पोटामध्ये असतो, दॅट इज द एम्ब्रियो. ठीक आहे. यू कॅन सी दिस फर्स्ट स्टेज एम्ब्रियो, सेकंड स्टेज एम्ब्रियो, थर्ड स्टेज एम्ब्रियो ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स. विच आर द ऑर्गॅनिझम्स, विच आर द एनिमल्स, से फिश, सॅलॅमेंडर इथे दिलं तुम्हाला. ओके, फिश, सॅलॅमेंडर, टॉर्टॉइस, चिकन, पिग, काऊ, रॅबिट अँड मॅन. नाव, so if you compare this embryos, if you compare these embryos, जर आपण embryos compare केले, then what we get, see, all embryos show extreme similarities during the initial stages and those similarities decrease gradually. हळू ते decrease होतात, सुरुवातीला सगळे सेमच वाटतात. The similarities in initial stages indicate the common origin of all these animals. They indicate common origin of all these animals. ठीक आहे. त्याच्या पुढचा उद्या सेशन तुमचा पूर्ण होऊन जाईल, हा धडा तुमचा उद्या पूर्ण होऊन जाईल.